शेतकऱ्यांचं सरकार आणण्याचा के चंद्रशेखर राव यांचा नांदेडमध्ये नवा नारा, काँग्रेस भाजपवर ही घणाघात. आदिलशाही मुघल बाजूला जितेंद्र आव्हाड लांगुलचालन करताना सीमा ओलांडतात. आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका. हिंदुस्तान में पहली बार किसी पार्टी ने कहा है वो बीआरएस पार्टी है, अब की बार किसान सरकार. शेतकऱ्यांचं सरकार आणण्याचा के चंद्रशेखर राव यांचा नांदेडमध्ये नवा नारा, काँग्रेस भाजपवर ही घणाघात. तेलंगणातील सरकार केसीआर यांनी आधी वाचवावं. केसीआर यांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार. सर्वच स्वप्न पूर्ण होत नसल्याची ही केसीआर यांच्यावर खोचक टीका. कसबा चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, मुख्यमंत्री शिंदेंचं सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन. तर राज ठाकरेंचीही महाविकास आघाडीला पत्रातून साथ. कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढण्यावर महाविकास आघाडी ठाम. मुख्यमंत्र्यांचं आवाहन विरोधकांनी धुडकावलं. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी. देवेंद्र फडणवीसांनी मानले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार. प्रकल्पामुळे दोन्ही शहरांच्या विकासाला मिळणार चालना. सुप्रिया सुळे आणि नितेश राणेंमध्ये जुंपली. लव्ह जिहाद बाबतचे पुरावे देण्यास तयार. राणेंनी स्वीकारलं सुप्रिया सुळेंचं आव्हान. भाजप सोडल्यामुळेच आपल्याला तुरुंगात टाकण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे. खडसेंचा आरोप. खडसेंच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार. दुसऱ्यांदा खासदार झालेल्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचा नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालाचा निष्कर्ष. सुप्रिया सुळेंनी अहवालाचा निष्कर्ष फेटाळला. बाळापूरचे ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी. राणेंच्या नावाने अज्ञातानं धमकावल्याचा देशमुखांचा आरोप. सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन. आदेश बांदेकरांकडून सरसंघचालकांचं सिद्धिविनायकाची प्रतिमा देऊन स्वागत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मलंगडावर जाऊन घेतलं मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन. मलंगडावर लवकरच फ्युनिक्युलर ट्रॉली सुरू होणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. शरद पवारांच्या हस्ते इंदुरीकर महाराजांचा सत्कार. हबप बाळासाहेब पासलकरांच्या प्रथम स्मृतिदिन सोहळ्यानिमित्त पुण्यात सन्मान. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचं निधन. दुबईतल्या हॉस्पिटलमध्ये घेतला अंतिम श्वास.